आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या. पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आश्रमशाळेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले. चणकपूर तालुका कळवण येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अप्पर आयुक्त दिगंबर चव्हाण, दिनकर पावरा, कळवणच्या प्रकल्प अधिकारी डॉक्टर काश्मीरा संखे, अधीक्षक अभियंता प्रदीप दळवे आदी जण उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. मंत्री डॉक्टर उईके म्हणाले की आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह पुस्तकांचे वितरण करण्यात आले. आश्रमशाळेत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना 5 जुलैपर्यंत गणवेश देण्यात येईल. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. आश्रमशाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी वार्षिक नियोजन कृती आराखडा तयार करण्यात आल्याचं आयुक्त श्रीमती बनसोड यांनी सांगितलं. प्रकल्प अधिकारी डॉक्टर संखे यांनी प्रास्ताविकात आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानंतर मंत्री डॉक्टर उईके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधत त्यांच्यासोबत भोजनाचा आनंद घेतला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.